दबक्या पावलांनी येते का उड्या मारत येते आपण पाहूया ना। आता आम्ही हम्पी फिरायला निघालोय। आमच्याकडे यादी आहे कुठं कुठं जायचं आहे आम्हाला। हे आलेली आहे पुरी भाजी। हे समोर दिसते ते श्रीकृष्ण मंदिराचा समूह आहे पूर्ण। आता याच्यामध्ये नित्यनेमाने पूजा तर होत नाही। तो जो मोठा दगड दिसतो त्याच्या पलीकडे सनसेटचा पॉइंट आहे। गुड मॉर्निंग सर्वांना। हम्पी सिरीजच्या या हम्पीतल्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हे मागं जे दिसते ते आमचं होमस्टे जिथं आम्ही थांबलो होतो। रंजना गेस्ट हाऊस नावाने आहे। कुठं आहे होमस्टे तुम्हाला थोड्या थोड्या दाखवतो मी। तर आता सकाळचे 7:30 वाजलेत। रात्री मस्तपैकी आराम करून आम्ही सकाळी फ्रेश झालो। रूम छान आम्हाला मिळाले। रूमचं टूर पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी। हे हम्पीमधलं प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर आहे। हे सगळं समोर दिसतंय सगळं ऐतिहासिक गोष्टी। हे जे लोक चाललेत सकाळी सकाळी ते विरूपाक्ष मंदिराच्या दर्शनाला चाललेत। समोर गर्दी पण तुम्हाला दिसत असेल। शेजारी म्हणजे त्याच्या आपल्या उजवीकडे चप्पल ठेवायला स्टँड आहे। त्यानंतर आतमध्ये आपण एंट्री करून पूर्ण मंदिर समूह पाहू शकतो। हे जे पलीकडे छोटे छोटे घरं दिसत आहेत ज्याच्यावर टाकी आहे पाण्याची। त्याच्या शेजारी शॉपिंग आहे। हम्पीत काय खरेदी करायचं तुम्ही करू शकता। आणि त्याच ठिकाणी तुम्हाला रेस्टॉरंट मिळतील वेगवेगळे। आता जे नाश्त्याचं सेंटर दिसतं तिथे आम्ही थोड्या वेळात जाऊन नाश्ता करणार आहोत। एकदम स्पॉटवर म्हणजे मेन स्पॉटवरच हे होमस्टे आहे। रंजना होमस्टे गुगलवर सर्च केलं तर लगेच सापडेल तुम्हाला। यांच्याकडे 2 प्रकारचे रूम आहेत। खाली पण आहे डबल बेडचं आणि वर ट्रिपल बेड्स AC रूम आहे। आता वरती 4 ते 5 रूम अवेलेबल आहेत त्यांच्याकडे। आणि अगदी बजेट फ्रेंडली फॅमिली फ्रेंडली हे सर्व रूम आहेत। हे बघा इथं तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी बसू शकता। चहा कॉफी त्यांच्याकडे मिळतं। मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे आणि एकदम स्वच्छ आहे नीटनेटकं आहे। फॅमिलीसोबत आलात तर मस्त इथे एन्जॉय करू शकता। जो काय याच्यावर बसू शकता। हे बघा कार्पेट। रूमची साईज पण मोठी आहे। रूममधून एंटर केलं की हे ट्रिपल बेड आहे। शेजारी वॉशरूम आहे। हे सर्व आमचे बॅग। अतिशय सुंदर ठिकाणी म्हणजे मेन स्पॉटला मंदिराच्या एक्झॅक्ट शेजारी हे पॉइंट आहे रंजना होमस्टेचं। आणि याच्या एक्झॅक्ट शेजारी हेमकूट पर्वत आहे जिथून तुम्ही सनसेट पाहू शकता। म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे। तर पायऱ्या चढून मी वर आलोय। आता क्लिअर दिसेल तुम्हाला। हे विरूपाक्ष मंदिर आहे आणि हे हेमकूटचं मंदिर समूह। तो जो मोठा दगड दिसतो त्याच्या पलीकडे सनसेटचं पॉइंट आहे। छान बेंचेस बनवलेले आहेत आपल्याला बसण्यासाठी। तुम्ही जर इव्हनिंगच्या वेळेला 4-4:30 नंतर वर गेलात तर सर्व मंदिर समूह पाहून होतो। छान फोटोग्राफी होते आणि सनसेटला तुम्ही छान बसू शकता एन्जॉय करू शकता। अगदी निसर्ग संपन्न हा परिसर आहे। चला नाश्त्याला भेटूया। समोर दिसते ते विरूपाक्ष मंदिर आहे। शेजारी नाश्त्याचा पॉइंट आहे। आता आम्ही मागवलं आहे स्पेशल। हम्पीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही प्रवासाला आमची सुरुवात केलेली आहे आमच्या बाईकवर। तुमच्याकडे जर बाईक नसेल इथं तर ऑटो रेंटने देतात। सोबतच बाईक पण रेंटने मिळते आणि सायकल पण भाड्याने मिळते इथं। आता शेजारी ते दिसतंय उजवीकडे ते हेमकूट पर्वत आहे त्याच्यावर हेमकूटचे मंदिर समूह आहेत। आणि आपण हेमकूटला विरूपाक्ष मंदिराकडून पण एंट्री करू शकतो आणि इथून समोरून बाजूला पण आपण एंट्री करू शकतो। आता आम्ही हम्पी फिरायला निघालोय। आमच्याकडे यादी आहे कुठं कुठं जायचं आहे आम्हाला। हे सर्व बघण्यासाठी आम्ही यातून निघालोय। चला पाहूया काय काय आपल्या पाहून होतंय। हे बघा दगडांचं शहर।
विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेलं हे हम्पी शहर त्यावेळेस किती वैभव असेल याचा अंदाज आपल्याला येतो की मंदिरांचा किती छान समूह इथं आहे. चला भेटूया. हम्पीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. आमचा नाश्ता संपून आम्ही बाईकवर राईड सुरू केलं होतं, पण असं जाणवलं मला की माझी भूक परत लागलेली आहे. कारण जिथे आम्ही नाश्ता केला होता डोसा, ते एवढं बी भारी नव्हतं की पोट भरावं, आणि टेस्ट पण काही नव्हती, मला तर आवडली नाही. त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा एक स्टॉप घेतला आहे. आता डोसा इडली नको, तर आता पुरी ऑर्डर आम्ही केली. बघूया कसं येते पुरी, दबक्या पावलांनी येते का उड्या मारत येते, आपण पाहूया आणि नाश्ता करूया. आमचं स्थानिक लोकांशी संवाद चालू आहे, कारण पूजा माझ्यासोबत आहे, त्यामुळे कन्नडमध्ये बोलणं तर तिचं कायम होत असतं. तर याच परिसरात म्हणजे इथून पुढं आम्ही गेलं की सगळे आम्हाला जे पॉईंट पाहिजे ते जवळच आहेत, त्यामुळं काही अडचण येणार नाही. मागे तुम्ही पाहू शकता गाडी आहे आणि बाईकवर आमचा राईड सुरू आहे. कसं वाटतं आज दुसऱ्या दिवशी काय काय पाहणार आहे, काय काय डोक्यात प्लॅन आहे तुमच्या? आज लोटस महल पाहणार आहे आणि विजय विठ्ठल मंदिर आणि साश्वेकाळ गणपती, नरसिंह टेम्पल सगळं इथंच आहे, सगळं पाहणार आहे. ते काल आपल्या रूमच्या ओनरने काय सांगितलं होतं, कुठलं तिकीट कुठं चालतं, काय सांगितलं होतं? कोणतं? आपल्या रूमच्या ओनरने काल एक गोष्ट सांगितलं होतं की हे इकडचं तिकीट काढलं की तिकडं बी चालतं. हां, लोटस महलला तिकीट 40 रुपीज देऊन तिकीट काढलं तर ना, ते लोटस महल जर मोठा आहे म्हणून ते सगळं फिरल्यानंतर ना ते तिकीट विजय विठ्ठल मंदिरमध्ये दाखवलं ना, तो फ्री मिळतं आम्हाला तिकीट दाखवल्यावर. ओके, चला भेटूया पुढच्या प्रवासात. हे आलेली आहे पुरी भाजी, इथं शेजारी चहा आहे. बघा पुरीसोबत कोणती भाजी दिलेत ते. सांबार पण मी रिक्वेस्ट करून मागवलं आहे, देतात का नाही पाहूया. चटणी आहे, चमचा पण येत आहे, आलेला आहे सांबार, आलेला आहे, पुरी आहे. चला खाऊया. नाश्ता करून आम्ही परत निघालोय. जस्ट पुढं आलोय, आम्हाला दिसलं की कृष्ण मंदिर आहे. कृष्ण मंदिर खाली आहे. आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं. कृष्ण मंदिर आहे, मंदिरात आम्ही चाललोय. पाहूया आत काय काय बघायला मिळतं. शूज काढायचं कुठं लिहिलं नाही, आपण घेऊन जाऊ मध्ये. कृष्ण मंदिर समूह आपण पाहतोय समोर. काल हेमकूट पर्वतावर आपण गेलो होतो ना, हे वरून दिसायला आपल्याला. अतिशय भव्य दिव्य आहे. नक्षीकाम नेहमीप्रमाणेच नक्षीकाम सुंदर आहे सगळ्या मंदिरांवर. हे समोर दिसते ते श्रीकृष्ण मंदिराचा समूह आहे पूर्ण. आता याच्यामध्ये नित्यनेमाने पूजा तर होत नाही, पण मंदिराचं नक्षीकाम, कोरीवकाम सगळं अप्रतिमच आहे. हत्ती, हम्पी येथील श्रीकृष्ण मंदिर हे अद्वितीय वास्तुकलेसह उल्लेखनीय आहे. हे मंदिर भगवान बालकृष्णाला समर्पित आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याने इसवी सन 1513 मध्ये बांधले होते. कृष्ण मंदिर त्याच्या उत्कृष्ट कोरीवकाम आणि मोहक वास्तुशिल्प रचनांसाठी ओळखले जाते. राजा कृष्णदेवराय हे कला आणि स्थापत्यकलेचे प्रेमी होते. त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली मंदिरे आणि स्मारके त्यांच्या स्थापत्य रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. कृष्ण मंदिरच्या मागच्या साईडला आम्ही आलोय, तुम्ही पाहताय.
इथली विशेष गोष्ट मला खूप आवडली पूजा, ते म्हणजे स्वच्छता. म्हणजे इथं टुरिस्ट गाईड तर नाही आहे, सिक्युरिटी गार्ड पण नाही आहे, पण स्वच्छता किती आहे बघा. आपल्या महाराष्ट्रात सगळं उपलब्ध असून पण सगळं घाण असतं, इथं किती स्वच्छ मेंटेन केलं. जस्ट कृष्ण मंदिरच्या बाहेर आम्ही पडायला सुरू केलो, पण बघा किती छान आहे सगळं. बघा किती छान आहे नक्षीकाम दरवाजावर, म्हणजे गोपुरावर सगळं कोरलेलं आहे. मूर्त्या किती चेहऱ्यात बघा त्यांच्या, बापरे. हे आहे कृष्ण मंदिरचा बाजार, एक्झॅक्ट कृष्ण देवालयाचा अपोजिट आहे. श्रीकृष्ण मंदिर पाहून आणि कृष्ण बाजार पाहून आम्ही जस्ट 300-400 मीटर पुढे आलो आहे आणि आम्हाला हे उग्र नरसिंहाचं मंदिर दिसलं. ही हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती आहे आणि त्यात भगवान नरसिंहाचा क्रोधित स्वरूपात अवतार आहे. नरसिंह म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह. हा भगवान विष्णूचा 10 अवतारापैकी एक आहे. 6.7 मीटर उंच असलेल्या या अखंड रचनामध्ये आदिशेषा या महाकाय 7 डोक्याच्या सापाच्या कुंडलीवर आडवा पाय असलेला स्वामी बसलेला आहे. मुळात या मूर्तीमध्ये देवी लक्ष्मी देखील देवाच्या मांडीवर बसलेली होती, परंतु इतिहासानुसार 1565 मध्ये तिची तोडफोड झाली आणि नुकसान झाले. हा लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या शेजारी बडवीलिंग मंदिर आहे, म्हणजे सर्वात उंच शिवलिंग इथे स्थापित आहे. तुम्ही शेजारी पहा, पलीकडेच लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर आहे. हे बघा वर दिसतं टोक, आणि इथं सर्वात मोठा शिवलिंग, टोटल पूर्ण पाण्यामध्ये.